राम राम सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये। तुम्हाला तर माहिती आहे आपण आलो होतो गाडी भरायला उंदरीला, त्यामुळं गाडीमध्ये माल वगैरे भरून घेतला, गाडी वगैरे लावली ऑफिसला। मग म्हणलं थोड्या वेळानं बघू, आता लागली होती आपल्याला भूक। किशोर भाऊ म्हणले चला जेवायला। किशोर भाऊ सोबत आपण गेलो जेवायला। जेवायला काय आपण सांगितलं होतं राईस प्लेट, मग म्हणलं राईस प्लेट वगैरे आलं भावानं जेवायला। काय मटन पनीरची भाजी होती, मग म्हणलं आज तर दिल खुश हो गया। त्यानंतर मग आलो चहा प्यायला, चहा वगैरे घेतला। आपल्याला दिली होती साहेबांना गाडी जेवण वगैरे करून या म्हणून। मग काय साहेबाच्या गाडीला मारला स्टार्टर आणि निघालो थेट ऑफिसकडे। कसं आहे, असा दिलदार शेट भेटायला पण नशीबच लागतंय हो। मग काय म्हणलं तिथून आलो ऑफिसला। ऑफिसला आल्यानंतर लावला फॅन आणि मग म्हणलं आता निवांत झोपायचं। सकाळी उठायचं आणि मग बघायचं आपल्याला जायचंय कुठं। त्यामुळे मग म्हणलं तिथं मस्तपैकी झोपून घेतलो। सकाळी झोप वगैरे झाली, आलो डायरेक्ट गाडीकडे। गाडीला साफसूफ केलं, मस्तपैकी कपडा मारला, चक चक केली। म्हणलं आज भरली की पळायची, पण म्हणलं आता बघू ऑर्डर आल्यानंतर समजा गोष्टी येतात। त्यानंतर डायरेक्ट गेलो आंघोळीला, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो नंबर 1। नमस्कार। सकाळी सकाळी आपण मस्तपैकी आंघोळ वगैरे केली। मग म्हणलं आता कसं आहे गाडीला अगरबत्ती लावावं, गाडी साफसफाई वगैरे सर्व केली होती। मग म्हणलं आज कसं आहे सोमवार आहे, त्यामुळं गाडी वगैरे आधीच फ्रेश केली होती। आपण पण आंघोळ वगैरे करून आलो, मस्तपैकी आता अगरबत्ती वगैरे लावावं। आज बघावं आज काय लोडिंग येते। शेटनं म्हणले आज नक्की काम होईल, आपली ऑर्डर भेटू आता बघा लवकरच आपल्याला नवीन ऑर्डर कुठली भेटते। मग म्हणलं गाडीला मस्तपैकी अगरबत्ती वगैरे लावली। म्हणलं आज कसं आहे गाडी भरू दे, कारण कसं आहे गाडी भरली तर आपलं सर्व चालतंय हो। कसं आहे लाईनवर चाललं ना, एका जागी थांबलं की लय बोर होते। मग म्हणलं आज काय तर नियोजन लागू दे। त्यानंतर काय आलो, तिथून लागली होती भुका। मग म्हणलं चला आता पोहे खाऊ। पोहे एक नाही दोन खाल्ले। म्हणलं आज काही पण करून गाडी भरायला लागते। मग पोहे वगैरे खाल्ले। पोहे खाल्ल्यानंतर काय चहा तर लागतोच। चहा वगैरे घेतला, काकाचा चहा पोहे जेवण समजाच एक नंबर आहे। मग तिथून आलो ऑफिसला, आले होते सरनं म्हणले आज काहीतरी करून ऑर्डर काढू। मग काय थोडा वेळ बसलो। ऑर्डर तर काय निघत होते, आपण आपल्याला जायचं होतं साऊथ लाईनला। मग काय लोकलला काय जायचं नाही म्हणलो, मग आपल्या गाडीला लोकलची एक ऑर्डर आली। किशोर भाऊला म्हणलं चला तुमची गाडी काढा, कारण आपल्याकडेच होता माल। मग काय किशोर भाऊचा टाटा योद्धा काढली आणि निघालो इथंच लोकलला, जवळ 2 किलोमीटर लोकेशनहून आपल्याला भरायचं होतं एक घर पसारा, कारण आपल्याला आलं होतं एक शिफ्टिंगची ऑर्डर। मग म्हणलं तिथून आलो लोकेशनवर, 2-3 माणसं होते, लगेच गाडी भरून घेतली। मग म्हणलं असं काम झाल्यावर लय भारी वाटतंय। त्यानंतर काय मग म्हणलं तिथून चला जाऊया दुसऱ्या लोकेशनवर। ड्रॉपिंग लोकेशन पण 3च किलोमीटर। मग काय किशोर भाऊला म्हणलं चला गाडी काढा, आधी गाडी खाली करूया। आलो ड्रॉपिंगच्या लोकेशनवर, जवळ जायचं होतं आपल्याला। ट्रॅफिक मध्ये कसं आहे किशोर भाऊला लय मोठा अनुभव आहे, लय हेवी ड्रायव्हर आहे। दन दिशा घातली गाडीमधून आणि निघालो डायरेक्ट ड्रॉपिंग लोकेशनला। पोहोचलो, 3-4 माणसं होते, 2-4 मिनिटात लगेच खाली केले। साहेबांना म्हणले त्या तुम्ही आमचं चांगलं काम केलंय, लवकर तुम्ही काय करा एक एक वडापाव खावा। मग काय साहेबांना आणलेला वडापाव आम्ही एक एक खाल्ला। मग म्हणलं किशोर भाऊ पोटात भूक लागली, एवढ्यावर काय आपलं काय भागायचं नाही, आपल्याला जायला लागते जेवायला। मग म्हणलं तुमची गाडी घ्या मागे, आपण जाऊ काकाच्या हॉटेलवर। तिथून आलो, गाडी वगैरे काढली रिवर्स ना, हळूहळू सिटी हो इथं धक्का पेगा लागला का लय हानीत येत, म्हणून हळूहळू काढली। मग आलो मामाच्यात, मामाने केली होती मस्तपैकी अख्खा मसूर भाजी। मग काय लावला ताव, जेवण वगैरे झालं, आलो होतो परत ऑफिसला। ऑफिसला आल्यानंतर काय हर्षल भाऊ होता, शेट गेले होते जेवायला। हर्षल भाऊ म्हणला थांबा तुमच्या गाड्या लगेच लावतो। हर्षल भाऊला म्हणलं ठीक आहे भाऊ तसं कर। हर्षल भाऊला काय गाड्या लावत नाही, मजाक करत होता। मग थोड्या वेळात आपण गाडी लावली क्रॉसिंगला गाडी लावल्यानंतर, कारण आपल्याकडे होता माल 3 टन, त्यामुळे हे काय माल आपल्याला खपायचा नाही। मग म्हणलं साहेबांना क्रॉसिंग करून देऊ, कारण आपण मालच आणायला गेलो होतो। मग काय आता आली होती 20 फूट, मग ह्याच्यामध्ये माल वगैरे क्रॉसिंग केला। मग त्यानंतर आली होती लेबरला जाऊन आणला आपण माल वगैरे सर्व क्रॉसिंग केला। आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये। आपल्याला पुढची ऑर्डर कुठे भेटते बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।